भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते रस्त्यापर्यंत सर्वत्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय पोटतिडकीनं मांडला। सत्ताधारी आमदारच गंभीर आरोप करत असल्यानं हे प्रकरण राज्यभर पोहोचलं आणि या प्रकरणात सरकारला कडक कारवाई करणं भाग पडलं। पण आता हेच सुरेश धस दुटप्पी वागतायत असा आरोप होऊ लागलाय। याचं कारण ठरलंय सुरेश धस यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी निघालेल्या मोर्चात केलेलं विधान। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मोर्चामध्ये करण्यात आली। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरेश धस यांनी मात्र पोलिसांची बाजू घेतल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ ट्विट केलाय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। रवी भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं। सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे की नाही असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय। एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे। मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं। म्हणजे आम्ही नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड त्याचे साल जाड असते, पण हा मराठवाड्यातील आणि नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता। म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा विष हे त्या वक्तव्यातून आम्हाला आता दिसायला लागलं। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू देत कोणी असू देत। पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास वाटतो। बीड जिल्ह्यातल्या प्रकरणात पोलिसांवरच गंभीर आरोप करणारे सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणात पोलिसांना परस्पर क्लीन चिट का देत आहेत असा सवाल आता उपस्थित होतोय। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।